नमस्कार शेतकरी मित्रांनो, मनोज फर्टिलायझर्स या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपण सोयाबीन या पिकावर थोडक्यात चर्चा करणार आहे। मागच्या व्हिडिओत आपण हळद या पिकाला बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे, जमिनीची निवडीपासून तर तुमच्या हार्वेस्टिंगपर्यंत। तो तर व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल। साधारणतः आपण एक त्याला शीर्षक दिलं होतं 50 मिनिटात शिका हळद पीक। त्या पद्धतीनं आपण ते 50 मिनिटांमध्ये आपण जवळपास सर्व हळदीचे मुद्दे कव्हर केले असतील। त्याचा तुम्हाला तुमच्या हळद पीक घेण्यामध्ये काही नक्कीच निश्चितच फायदा होईल। ते तुम्ही पाहिला असाल, नसेल पाहिला तर तुम्ही आता पाहू शकता। ज्या लोकांनी तो पाहिला असेलच तर सबस्क्राईब पण केला असेल हा मला विश्वासच आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण आज सोयाबीन पिकाची थोडक्यात चर्चा करूया। पिकाचं जर गृहीत धरलं आपण तर एक लक्षात घ्या, कुठलंही पीक जर घ्यायचं तर त्याला वातावरण चांगलं लागतेच। वातावरण जर सुटेबल असेल तर तुम्हाला उत्पन्न जास्त होते। वातावरण जर थोडं खराब गेलं तर तुमच्या उत्पन्नात थोडीफार घट होत असते। ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पीक घेण्याकरता सर्वात महत्त्वाच्या गोष्टी काय राहत असतात? जमीन, बियाणं, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। मग उत्पन्न वाढीकरता बाकी गोष्टी गरजेच्या। जर जमीनच नसेल, त्यात बीज जर नाही टाकलं तर झाड उगवणार नाही। म्हणून जमीन आणि बियाणं ह्या दोन गोष्टी सर्वात अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आणि आपण जे काय वारंवार रासायनिक खतं वापरून चुकीच्या पद्धतीनं रासायनिक खत वापरून म्हणण्यापेक्षा चुकीच्या पद्धतीनं रासायनिक खतं वापरून आपण जी काय आपल्या जमिनीची वाट लावली, त्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता आपण निश्चितच कालच्यापेक्षा म्हणजे मागील आपल्या आजोबांनी जी आपल्याकडे जमीन दिलेली आहे त्याच्यापेक्षा आपण निश्चितच आपल्या जमिनीची घाण करून ठेवलेली आहे। ती सुद्धा दुरुस्त करण्याची जबाबदारी आपलीच आहे। मग एक लक्षात घ्या, आपण जे काय जमीन निवडताना सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या जमिनीचा जो pH आहे हा 6.5 ते 7.5 असला पाहिजे। मग 6.5 ते 7.5 या pHच्या दरम्यानची जी जमीन असते ती का? कारण तिथं जे काय टाकलेले आपण खनिज आहेत ते पूर्णच्या पूर्ण पिकाला मिळू शकतात। हे आपण हळदीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे। त्यानंतर जमीन सोयाबीन करता कशी पाहिजे? पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे। थोडक्यात कुठल्याही पिकाला पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे। का पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे? कारण मुळाच्या कक्षेत पाण्यासोबत हवा जर असेल तरच तुमचं पीक जमिनीतले खनिज खाऊ शकते। जर तुमच्या जमिनीत पाणी भरलेलं असेल तर तुमचं पीक जमिनीतले खनिज खाणार नाही। आणि जमिनीतले खनिज जर खाल्ल्या गेले नाही तर पिकावर तुमच्या उत्पन्नासाठी विपरीत परिणाम येईल। उत्पन्न घटीसाठी पीक म्हणजे जमीन तुमची कारणीभूत, ओलावा तुमच्या जमिनीतला कारणीभूत ठरेल। म्हणून आपण म्हणतो वापसा कंडिशनला ज्यावेळेस जमीन असते त्यावेळेस पीक चांगलं जोमानं वाढते। मग आपल्या जमिनीत पाण्याचा निचरा होणारी जमीन आपण निवडली पाहिजे, हे तर सरळ आहे। त्यानंतर आपण ज्या काही हलक्या जमिनी आहेत तिथं आपल्याला पाण्याच्या फेऱ्या, पाऊस जर उघडला तर पाण्याच्या फेऱ्या देता आल्या पाहिजे, पाणी वारंवार देता आलं पाहिजे, हे एक लक्षात घेतलं पाहिजे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, चुनखडीयुक्त जर जमीन असेल तर मित्रांनो, चुनखडीयुक्त जमिनीत सुपर फॉस्फेट खत मुळीच वापरायचं नाही। चुनखडीयुक्त जमिनीत जर आपण सुपर फॉस्फेटसारखं खत वापरलं तर त्यामधलं जे काय कॅल्शियम कार्बोनेट, चुनखडी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, आणि अजून आपण कॅल्शियम गंधक त्यामध्ये जर वाढवलं तर तुमच्या चुनखडीच्या जमिनीत ते प्रमाण वाढल्यामुळं त्या जमिनीत अजून चुनखडी वाढण्याचं शक्यता असते आणि ते खत आपल्या पिकाला लागू पण होणार नाही। म्हणून चुनखडीवाल्या शेतकऱ्यांनी सुपर फॉस्फेट या खताला फुली मारली पाहिजे, हे एक लक्षात घ्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ज्या लोकांच्या पांढऱ्या शेत्या येतात, गावाला लागून शेत्या येतात, पांढरीची शेती म्हणतो आपण, ज्या ठिकाणी पीक उगवल्यानंतर पिवळं उगवत असते, त्या लोकांनी खतासोबत फेरस वापरलं पाहिजे। आपण हे खताच्या नियोजनामध्ये घेऊच। तर ह्या ज्या जमिनी येतात, जशी पांढरी जमीन आहे मग त्या जमिनीत काय केलं पाहिजे, चुनखडी जमीन आहे त्यात काय केलं पाहिजे हे पण आपण क्लिअर करू। ह्या झाल्या एक जमीन निवडायची। चिबडी जमीन सोयाबीनसाठी अयोग्य आहे। मग चिबडी जमिनीत काय केलं पाहिजे? तुम्ही ड्रेनेज केलं पाहिजे। ड्रेनेज म्हणजे काय? पाणी काढता आलं पाहिजे तुम्हाला। एक तर चर काढा, उतार जिकडे आहे उताराच्या दिशेने चर काढा, चर काढून मग त्या चरात पाणी येईल तुमच्या आणि ते पाणी शेताच्या बाहेर वाहून जाईल। किंवा तुम्ही शोष खड्डे करा जेणेकरून तुमच्या जमिनीतलं पाणी तिथल्या तिथं मुरून जाईल। ह्या गोष्टी केल्या पाहिजे, म्हणजे तुमच्या जमिनीतली जी काय चिकटपणा आहे तो कमी होईल। ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे। मग चिकट जमीनच असेल आपल्याकडे तर ह्या गोष्टी करून आपण ते पिकासाठी आपण पेरणीसाठी योग्य बनवली पाहिजे। ह्या गोष्टी झाल्या जमिनीच्या।
त्यानंतर मित्रांनो येते बियाणं. आता बियाण्यामध्ये खूप मोठी शोकांतिका आहे. आज आपण जर पाहिलं तर जणू काही आपल्या देशात म्हणजे भारत देशात एकमेकांना फसवण्याची स्पर्धा लागलेली आहे. प्रत्येकाला वाटते मी त्याला फसवलं म्हणजे किती जास्त फसवू शकतो, म्हणजे जास्त फसवलं म्हणजे मी मोठा झालो. ही गोष्ट जास्त आपल्या देशामध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे फसवणुकीला लोक आता प्राधान्य देत आहेत. म्हणजे अज्ञान जिथे असेल तिथं त्या अज्ञानाला फसवण्यात आपला मोठेपणा मानणारे खूप मोठे महाशय आपल्या देशात जन्म घेत आहेत. त्यामुळे एक आपला विवेक आपण जागा ठेवला पाहिजे. आता असंख्य कंपन्या सोयाबीनचं बियाणं घेऊन येत असतात. खूप कंपन्या येतात सोयाबीनचं बियाणं घेऊन त्या बॅगवर चांगलं प्रिंटिंग काढतात. बॅगवर चांगले चित्र लोकांना पसंत येतात. चित्र पाहून लोक काही बॅगा घेतात. तर हे थोडंसं आपण टाळलं पाहिजे. आपण ज्या भरोशाच्या कंपन्या आहेत, आपण ज्या कंपन्यावर विश्वास ठेवू शकतो अशाच कंपन्यांचं बियाणं आपण निवडलं पाहिजे. किंवा आपल्या भागात ज्या कंपन्यानं पहिले बियाणं दिलेलं आहे तेच बियाणं त्या बियाणाकडे पाहून आपण त्या बियाणं निवडलं पाहिजे. आता काही आकर्षक त्याच्यावर प्रिंटिंग करून त्यामध्ये आपल्या मार्केटच्या ओट्यावरची सोयाबीन भरून जर बॅगा देत असतील तुम्हाला आणि त्या सोयाबीन भरून फक्त त्यांनी चाळणी करून जी तुमची 45 रुपयाची सोयाबीन आहे ती बॅगमध्ये भरून 80 रुपयात जर देत असतील तर ते तुम्ही बघायचं की 80-90 रुपयापर्यंत तुम्हाला ती बॅग चांगली भरून शिलाई करून आमच्या दुकानात आणून तुमच्यापर्यंत पोचवण्याचे काही लोक काम करतात. ते तुम्ही ठरवायचं कुठलं बियाणं घ्यायचं आणि काय घ्यायचं. फक्त तुम्हाला ज्या कंपनीवर भरोसा आहे, ज्याच्यावर ट्रस्ट आहे, असं वाटते हे फसवू शकत नाही, तर अशा लोकांकडनं तुम्ही थोडं बियाणं घेतलं पाहिजे. अशा कंपनीकडनं बियाणं घेतलं पाहिजे आणि तशाच दुकानदाराकडनं तुम्ही तुमचं बियाणं घेतलं पाहिजे ज्याच्यावरती तुम्हाला विश्वास आहे की इथे आपल्याला बियाणं चांगल्या प्रतीचं मिळू शकते. हे एक झालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, सोयाबीन ही OP व्हेरायटी आहे. त्यामुळे हे काही दरवर्षी तुम्हाला फाउंडेशन किंवा सर्टिफाईड बियाणं घेतलंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या घरचं सुद्धा बियाणं तुम्ही 3-4 वर्ष वापरू शकता. मग घरचं बियाणं जर वापरायचं झालं मित्रांनो तर हे आपण बियाणं तयार करणं शिकलं पाहिजे. मग बियाणं तयार करणं शिकलं पाहिजे तर हे आपण मग बियाणं चांगलं घेतलं पाहिजे. बियाणं चांगलं निवडलेलं असलं पाहिजे. बियाणाचे दाणे चांगले असले पाहिजे तर तुम्हाला उत्पन्न चांगलं हेल्दी बियाणं जसं म्हणतात तुकोबाराय सांगतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. याचं कारण काय आहे, जर बीज चांगलं असेल तरच तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळेल. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जे काही बियाणं तुम्ही निवडणार ते बियाणं त्या आपल्या शेतातलं घेतलं पाहिजे ज्या शेतामध्ये आपल्याला सोयाबीन चांगली पिकली, सोयाबीन शेवटपर्यंत निरोगी राहिली, अशाच ठिकाणचं आपण बियाणं निवडलं पाहिजे. तरीसुद्धा शेवटच्या टप्प्यात सांगण्यापेक्षा आपण आता बियाणं आता कव्हर करू. बियाणं ज्या क्षेत्रातलं, आता तुम्ही समजा 20-30 एकराचे शेतकरी जर असणार तर तुम्ही एक 2-4 एकर जे क्षेत्र आहे ते क्षेत्र तुमच्या नजरेखाली ठेवलं पाहिजे. त्या 2-4 एकर क्षेत्रात जे काही 3 एकर क्षेत्रात आपल्याला त्या क्षेत्रामध्ये आपण चांगलं अन्नद्रव्य दिलं पाहिजे, न्यूट्रिशन खाऊ घातलं पाहिजे. त्या पिकाला हेल्दी बनवलं पाहिजे. ज्या पिकापासून तुम्हाला बियाणं घ्यायचं त्या बियाण्यामध्ये ताकद असली पाहिजे. मग ताकद केव्हा येईल, जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीचे अन्नद्रव्य त्याला खाऊ घालणार. मग अन्नद्रव्य चांगल्या पद्धतीचे काय खाऊ घालायला लागतात, पिकाला काय लागते, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, झिंक, फेरस, मॅग्नीज, मॉलिब्डेनम, बोरॉन आणि कॉपर. हे असे 12 अन्नद्रव्य शेतकऱ्याला टाकावं लागतात आणि 4 अन्नद्रव्य निसर्ग देते, जसं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन. हे तर निसर्ग देते मुबलक प्रमाणात, ते आपल्याला द्यायची गरज नाही. मग ह्या सर्व गोष्टी आपण तेवढ्या क्षेत्रात का होईना आपण दरवर्षी वापरल्या पाहिजे, जेणेकरून आपलं बियाणं हेल्दी राहील. त्यानंतर त्या पिकावर कंटिन्यू आपण व्यवस्थित टप्प्याटप्प्यानं साधे का होईना पण बुरशीनाशकं आपण वापरले पाहिजे, म्हणजे ते पीक आपलं निरोगी राहील. मग ते जे काय बियाणं आहे ते काढल्यानंतर हार्वेस्ट केल्यानंतर आपण कमी स्पीडचं थ्रेशर किंवा आपल्या थ्रेशरचे काही नटं काढून आपण त्याला थ्रेसिंग करून घ्या. आणि शक्य जर झालं तर ते जर आपण बडवून घेतलं तर खूप चांगलं. परंतु आता लेबर आहे, ह्या त्या गोष्टी आहेत, याच्यापासून आपल्याला त्या गोष्टी करणं शक्य नाहीत. म्हणून आपण कमी स्पीडच्या थ्रेशरवर ते करून आपलं बियाणं तयार करून ठेवलं पाहिजे. बियाणं तयार करून ठेवलेलं जे काय आहे, या बियाण्याचं काय करायचं, आपण तेव्हाच आपण चाळून निसून जे काय व्यवस्थित करून 30-30 किलोचे आपले कट्टे भरून ठेवायचे. 30-30 किलोचे कट्टे भरून ठेवायचे आणि एकावर एक खाली पाटी ठेवायची, जमिनीवर खाली पाटी ठेवायची, भीतीपासून अंतर ठेवायचं, जमिनीवर पाटी ठेवायची. त्या पाटीवरती ते
आपण जास्तीत जास्त 6 बॅगचं आपण थप्पी मारून आपलं ठेवलं पाहिजे. 5 ते 6 बॅग ठेवा. आणि असं किंवा जर जागा जास्त असेल तर तुम्ही उभ्या बॅग ठेवल्या पाहिजे, म्हणजे एकावर एक न ठेवता उभ्या बॅग ठेवल्या पाहिजे. ह्या गोष्टी आपण काळजी घ्यायची घरचं बियाणं तयार करण्याची. नसेल घरचं तर मार्केटमधलं आपण विकत आणा. ज्या कंपनीवर तुम्हाला भरोसा आहे किंवा ज्या दुकानदारावर भरोसा आहे की बा हा फसवू शकत नाही, हा चुकीचं बियाणं आणू शकत नाही, त्या ठिकाणावरून तुम्ही घेऊ शकता. मग बियाणं घेतल्यानंतर ते बियाणं आपण घरी गेल्यानंतर जर्मिनेशन तपासणी केलीच पाहिजे. उगवण क्षमता किती आहे हे तपासणी केली पाहिजे. मग ती बॅगची असू दे किंवा तुमचं घरचं असू दे. ज्या ठिकाणी मग काय करायचं, ओलं पोतडं घ्यायचं. ओल्या पोतड्यावर काय करा, ओलं पोतडं टाकल्यानंतर त्याच्यात एका लाईनीनं असे 10 समजा एक 20-30 तरी दाणे टाका. 20-30 दाणे, 100 दाणे टाकले तर खूप चांगलं. पण दाणे निवडून नाही घ्यायचे. आपल्या मूठ घ्यायचे आणि मुठीतले दाणे आपण टाकून द्यायचे. त्या दाण्यातले कमीत कमी 7 ते 8 दाणे, 10 पैकी 7 ते 8 दाणे उगवले पाहिजे. 7 ते 8 दाणे 10 दाण्यातले जर उगवले तर तुमचं बियाणं चांगलं हे समजायचं. मग त्याच्यावरती लिहून ठेवायचं ओके टेस्टेड, आणि ते बियाणं आपण पेरायला नेऊ शकता. मग आता हे झालं, आपलं बियाणं तयार झालं, बियाणं निवडून ठेवलं आपण. बियाणं तयार झाल्यानंतर त्याला बीज प्रक्रिया केली पाहिजे. मग आता बीज प्रक्रिया जर करायची तर कीटकनाशक आणि बुरशीनाशक या दोघांची पण बीज प्रक्रिया करणं चांगलं आहे. कीटकनाशक व बुरशीनाशकाची का करायची, कीटकनाशकाची याच्याकरता की एक 30-35 दिवसापर्यंत तुमच्या पिकावरती सकिंग जे आहेत, रस शोषक किडी ज्या आहेत त्या बीज प्रक्रियेमुळं येणार नाहीत, किंवा जमिनीतले जे काही किडी येतात त्या आपल्या बियाण्याला डॅमेज करणार नाहीत. त्याकरता कीटकनाशकाची आपण बीज प्रक्रिया करायची. त्याकरता मार्केटमध्ये थायमेथॉक्झॉन 30% वालं प्रचलित आहे. आता खूप कंपन्याजवळचं आहे. साधारणतः 1 किलोला 3 मिलीपर्यंत आपण ते वापरलं पाहिजे. त्यानंतर त्याला बुरशीनाशकाची सुद्धा बीज प्रक्रिया केली पाहिजे. मग बुरशीनाशकाची जर बीज प्रक्रिया करायची आपल्याला, तर बुरशीनाशकाची करायची तर स्प्रिंटसारखं एक उत्पादन आहे ज्याच्यात कार्बन डायझिम आणि मँकोजेब आहे. लावायला सोपं आहे, कोरडं आपण लावू शकतो. 1 किलो बियाण्याला 2.5 ग्रामच्या तुलनेत तुम्ही लावू शकता. आणि ती बीज प्रक्रिया करून त्या बीज प्रक्रियेचं काय, बुरशीनाशकाचा काय उद्देश असते, आपण जे काही बियाणं घरात ठेवलेलं आहे त्या बियाण्यावर जे वातावरणातल्या ज्या काही बुरशी आहेत त्या आपल्याला किल करायच्या. त्याकरता बीज प्रक्रिया करायची. आणि लागवड करता वेळेस ते बियाणं शुद्ध करून आपण लागवड करायला लागलो, त्यासाठी ती बीज प्रक्रिया करायची. मग हे झाले आपल्या केमिकल बीज प्रक्रिया. जर तुम्हाला कल्चर लावायचं असेल तर कल्चर जर लावायचं असेल तर पेरणीच्या पूर्वी 12 घंट्याच्या आधी लावलं नाही पाहिजे. कल्चर लावल्यानंतर 12 घंट्यात पेरणी झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपण कल्चर लावलं पाहिजे. कल्चर जर लावायचं झालं तर सोयाबीनच्या पिकाला रायझोबियम कल्चर लावा आणि PSB कल्चर. पण PSB कल्चर लावल्यापेक्षा PSB काय राहते, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, तर बियाण्याला लावून फारसा फायदा होत नाही. PSB हे तुम्ही खतात मिक्स करून पेरलं पाहिजे, म्हणजे जमिनीतला जो फॉस्फेट आहे तो उपलब्ध करून देईल ते. रायझोबियम जे आहे हे मुळावर गाठी येतात सोयाबीनच्या, म्हणून आपण जर बियायला लावलं तर चालते. त्या भागातलं जे काय मुळावर गाठी आलेले आहेत तर ते नायट्रोजन स्थिर करून आपल्या पिकाला नायट्रोजन स्थिरीकरण बॅक्टेरिया तिथं काम करते. मग रायझोबियम कल्चर आपण लावू शकतो. काही लोकांना जर जैविक करायचे असलं तर ट्रायकोडर्मा लावू शकतात. परंतु जैविक कुठलंही ट्रीटमेंट जर करायची असली तर केल्यानंतर 12 तासाच्या आत आपण ते बियाणं पेरलं पाहिजे. ह्या झाल्या आपल्या गोष्टी बीज प्रक्रियेपर्यंत. म्हणजे आपण जमिनीची व्यवस्थित निवड केली, जी जमीन अयोग्य आहे त्याला योग्य कसं बनवायचं ते केलं, बियाणं कसं तयार करायचं आणि बियाणं मार्केटमधलं आणल्यानंतर त्याची उगवण क्षमता तपासून बीज प्रक्रिया करूनच आपण पेरायचं, इथपर्यंत आपण शिकलो. ह्या गोष्टीमुळं आपलं इथपर्यंत जे आहे बऱ्यापैकी उत्पन्नातले आपण मुद्दे, इथपर्यंत उत्पन्नाचा जो काय सपोर्ट आहे आपल्याला हा जवळपास 30 ते 40% इथपर्यंत मिळून जाते. ह्याच्यानंतर राहते खताचं व्यवस्थापन, खताचं नियोजन. एक बघा मित्र, निसर्ग काय म्हणतं, तुम्हाला जे दाणे लागतात सोयाबीनचे ते दाणे घ्या, बाकीच्या गोष्टी त्या मला परत द्या, म्हणजे माझी जमिनीची सुपीकता चांगली राहील. मग जे कुटार आहे ते कुजवून टाका, किंवा कुटार ढोराला खाऊ घाला, ढोराचं शेण तुम्ही शेतात टाका, किंवा कुटार विका, त्याच्या बदल्या शेण कुजलेलं शेणखत आणा, शेणखत माझ्या शेतात टाका, म्हणजे जमिनीची सुपीकता राहील. जर नसेल हे होत तर तुम्ही गांडूळ खत किंवा सेंद्रिय खत जमिनीत टाकलं पाहिजे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्या लोकांच्या काळ्या जमिनी येतात
ज्या लोकांच्या थोड्या चिकट जमिनी आहेत त्या लोकांनी एकरी 2 ते 3 बॅग सुपर फॉस्फेट पेरलं पाहिजे किंवा फेकलं पाहिजे. मग आता सुपर फॉस्फेट जर द्यायचं तर हे 15 ते 20 तारखेच्या दरम्यान, म्हणजे कुठली 15 ते 20, 15 मे ते 20 मेच्या दरम्यान, किंवा आपण जर लेट झाला निसर्ग तर 25-30 मेपर्यंतसुद्धा आपण मे महिन्यात ढोबळ मानानं सुपर फॉस्फेट हे मे महिन्यात वापरायचं. मग ज्या लोकांकडे जर सुविधा असतील तर त्या लोकांनी सुपर फॉस्फेट पेरून टाकायचं. पेरून जर टाकलं तर काय होत असते, सुपर फॉस्फेट माती आड जाईल आणि त्याच्यावरती व्यवस्थित माती पडत आणि ते कमी जागेत, म्हणजे तेवढंच स्फुरत कमी जागेत राहील आणि मग तिथे ते स्फुरत राहील. बाकीची जमीन तुमची जिथं स्फुरदाचा स्पर्श होणार नाही तिथलचे जे काही बॅक्टेरिया असतील ते सुद्धा तिथं मदत करतील. परंतु जर नसेल आपल्याकडं पेरता जर नसेल येत तर तुम्ही फेकून द्या. पण हे पेरणीच्या पूर्वी, पेरणीच्या 20-25 दिवस आधी आपण शेतात टाकलं पाहिजे. हे झालं एक सुपर फॉस्फेटचं. ज्या लोकांच्या जमिनी हलक्या आहेत त्या लोकांनी सुपर फॉस्फेट वापरलं नाही तरी चालते, सुपर फॉस्फेट फेकलं नाही तरी चालते, परंतु काळ्या जमिनीवाल्यांनी नक्की सुपर फॉस्फेट वापरा. एक झालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पेरते वेळेस जर ज्या भारीच्या जमिनी आहेत नायट्रोजनची थोडीफार गरज राहते, रिक्वायरमेंट असते. म्हणून आपण काय करायचं, साधारणतः एक 25 किलोपर्यंत 20-20-0-13चा सपोर्ट आपण पेरते वेळेस ज्यांनी सुपर फॉस्फेट फेकलं त्यांनी दिला पाहिजे. आणि जर सुपर फॉस्फेटमध्ये एक 20 ते 25 किलो पोटॅश जर टाकणं झालं तर अजून अधिक उत्तम. नाही टाकणं झालं तर आपण फवारणीतून सुद्धा पोटॅश देऊ शकतो. जर टाकणं झालं तर खूप चांगलं. तर हे झालं. त्यानंतर 20-20-0-13 आपण 25 किलोपर्यंत पेरा. त्यानंतर सोयाबीन पिकाला तेलवर्गीय वाहन आहे, त्यात तेल असल्यामुळं त्याला गंधकाची खूप मोठी रिक्वायरमेंट आहे. तर म्हणून आपण एक 5 ते 6 किलो, 5 ते 10 किलोपर्यंत आपण जमिनीमध्ये आपल्या 20-20-0-13 13% तर गंधक आहेच. जर 20-20-0-13 पेरला असं 4 ते 5 किलो आपण गंधक त्यासोबत पेरा. ज्या लोकांनी DAP पेरली असेल त्या लोकांनी 10 किलो गंधक, ज्या लोकांनी DAP पेरायची त्यांनी 10 किलो एकरी गंधक वापरलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. हे झालं खताचं नियोजन. अजून ज्यांना चांगलं उत्पादन घ्यायचं त्या लोकांनी मायक्रोन्यूट्रिएंटसुद्धा सोयाबीनला वापरलं पाहिजे. 5 किलोपर्यंत जर मायक्रोन्यूट्रिएंट वापरलं तर बऱ्यापैकी आपल्याला फायदा होऊ शकतो. ह्या गोष्टी झाल्या आपल्या खताच्या बेसल डोसच्या संदर्भात महत्त्वाच्या. मग आपण आतापर्यंत पेरणी जी आहे, पेरणी कधी करायची, पेरणी ही जेव्हा मुबलक पाणी झाला, पाऊस झाला, जमिनीमध्ये पाणी मुरलं, साधारणतः 8-9 इंचापर्यंत पाणी जेव्हा गेला त्यावेळेस आपण पेरणी करायला पाहिजे. जर आपला पाऊस साधारण झाला, वरचा स्तर आपला 4-5 इंचापर्यंत 2-4 इंचापर्यंत जर पाणी गेलं तर पेरणी जर केली तर ती कोरड्याला लागेल आणि जमिनीतली जी काही उष्णता आहे त्यामुळे तुमचं बियाणं खराब होईल आणि जर्मिनेशनला प्रॉब्लेम येईल. आता लक्षात घ्या, ज्या लोकांच्या जमिनी मध्यम ते हलक्या आहेत त्या लोकांनी 1.5 फुटावर म्हणजे 30 ते 45 सेंटीमीटर 2 लाईनीतलं अंतर ठेवलं पाहिजे आणि 2 साधारणतः 4 इंचावरती 2 दाण्यातलं अंतर आणि याचं जे अंतर आहे 45 सेंटीमीटर म्हणजे साधारणतः 1.5 फुटावरती 2 लाईनीचं अंतर ठेवलं पाहिजे. या पद्धतीनं जर अंतर ठेवलं आणि तुमचं बियाणं जर चांगलं सर्व योग्य पडलं तर तुमच्या शेतामध्ये जवळपास 96 ते 97 हजार झाडाची संख्या तयार होईल. 96 ते 97 हजार जर झाडाची संख्या तयार झाली, त्या अंतरावर जर पेरलं आपण तर 96 ते 97 हजार प्लॅन्ट पॉप्युलेशन शेतामध्ये असायला पाहिजे. मग 96 ते 97 हजार एक लक्षात घ्या मित्रांनो, जर आपल्या शेतात 96 ते 97 हजार झाडं तयार होतात, एका झाडाला नाही म्हटलं तरी कमीत कमी ॲव्हरेज आपण 50 शेंगा जर पकडल्या, एका शेंगामध्ये 3 दाणे जर पकडले, 50 शेंगामध्ये समजा एका शेंगामध्ये 3 दाणे तर 50 शेंगामध्ये झाले 150 दाणे. एक ॲव्हरेज तुम्ही बघा, 100 दाण्याचं वजन 10 ते 12 ग्राम भरत असते. 100 दाणे जर तुम्ही सोयाबीनचे घेतले तर त्याचं वजन 10 ग्रामपर्यंत भरत असते. मग 150 दाण्याचं वजन 15 ग्राम. एक गणित घ्या, 15 ग्राम आपण 97 हजार झाडं म्हणतो, तर गणितासाठी आपण 90 हजार झाडं पकडू. 15-9 अष्टोदर्शे म्हणजे असंच आपल्याला 10 ते 11 क्विंटल सोयाबीन उत्पन्न व्हायला पाहिजे जर आपण अशा पद्धतीने पेरलं तर. परंतु होत नाही 10 ते 11 क्विंटल, 5 आणि 6-7 क्विंटलवर आपण येतो. याच्या मागचं कारण काय आहे, आपलं कुठंतरी बियाण्यामध्ये प्रॉब्लेम आहे एक तर, किंवा आपण पेरता वेळेस पेरणी व्यवस्थित झाली नाही, कुठं दाणे निघले कुठं दाणे निघले नाहीत.
जर प्लॅन्ट पॉप्युलेशन मेंटेन असेल तर तुम्हाला उत्पन्न बऱ्यापैकी होऊ शकते, हे एक लक्षात घ्या. एक जनरली या पद्धतीने जर केलं तर. आता काय करायचं, काय ज्या काळ्या जमिनी असतील त्या लोकांनी थोडंसं अंतर वाढवा. 1.5 फूट ते साधारणतः 1.5 फुटापर्यंत स्पेसिंग ठेवाच. काही जे लोक आहेत ते साधारणतः 15 इंचावरती पेरतात, म्हणजे 1.25 फुटावर पेरतात. 1.25 फुटावर हलक्या जमिनीवाल्यांनी पेरलं तर चालते, पण भारी जमिनीवाल्यांनी 1.5 फुटाच्या खाली पेरणी करू नये. 1.5 फुटाची पेरणी केली पाहिजे. आपण 1.5 फुटावरच 2 तासाचं अंतर ठेवलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आता ट्रॅक्टरला 7 फणं राहतात. तर 7 फणं राहतात तर मधातल्या फणाला तुम्ही फाळ लावला पाहिजे. नागराचा फाळ जो आहे किंवा फण लावलं पाहिजे. एक या टाईपचं फण जर लावलं मधातल्या याला, मधातलं बाट ठेवायचं. मग इकडून 4 तासं, आपलं इकडून 3 तासं आणि इकडून 3 तासं, असे 3 ट्रॅक्टर पलटल्यावर हे 3 आणि हे 3, 6 तासं. 7व्या तासावर तुमचा दांड पडत. या दांडाचा फायदा काय होत असते मित्रांनो, जेव्हा तुमच्या शेतात जास्त पाणी झाला त्यावेळेस त्या दांडानं ते पाणी वाहून जाईल, आणि जेव्हा कमी पाणी झालं तर त्या जमिनीतलं जे काय त्या दांडाच्या 2 दांडाच्या मधातली जी जमीन आहे तिथं पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त राहते, म्हणून ओलावा मेंटेन राहते. मग अशा वेळेस काय राहते, पाऊस जरी जास्त झाला तरी मूळ जे आहे, मुळाच्या खाली पाणी असल्यामुळं, आता या ठिकाणी जर पाणी असेल तुमच्या 6 तासाच्या मधात आणि इथं जर नाली असेल छोटीशी, तर हे पाणी काय होणार, या नालीत येणार. मग या नालीत पाणी आल्यामुळं काय होईल, तुमचं जे मूळ आहे हे जास्त पाण्याला राहणार, ओलाव्यात राहील, म्हणजे वापसा कंडिशनला राहील. जर वापसा कंडिशनले मूळ राहिलं तरच तुमच्या जमिनीतले अन्नद्रव्य उचलणार, आणि जमिनीतले जर अन्नद्रव्य उचललं तरच पीक हेल्दी राहणार. हे एक लक्षात घ्या. ह्या गोष्टी एक झाल्या. ढोबळमानानं पेरणी आपण कशी केली पाहिजे यापर्यंत आपण आलो. त्यानंतर महत्त्वाचं राहते तणनियंत्रण. एक बघा, सोयाबीनचं पीक जेव्हा बच्चा असते, लहान असते, त्या टायमालाच तणाचा जास्त त्रास होत असतो. म्हणून कधीही आपण प्री इमर्जन्स तणनाशक वापरणं शिका. ज्या जमिनी काळ्या आहेत त्या जमिनीमध्ये आपण कुठलंही तणनाशक जे प्री इमर्जन्स आहे ते वापरू शकतो. आता मार्केटमध्ये बऱ्यापैकी आले, मॅक्स आहे, त्यानंतर तुमचं स्ट्रॉंगाम आहे. आता स्ट्रॉंगामसारखे बऱ्याच कंपन्यांना पण आणलेले आहेत. कुठलंही जे तुम्हाला योग्य वाटते ते आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार निवडा आणि प्री इमर्जन्स तणनाशक वापरा. परंतु प्री इमर्जन्स जेव्हा तणनाशक वापरायचं मित्रांनो, तेव्हा आपण शेतावर फवारतो हे डोक्यात ठेवा. कारण तिथं तण उगवलेलं नसते, म्हणून आपण जिथं तण आहे तिथं फवारलं, जिथं नाही फवारलं तर हे चालते. परंतु तिथं आपण जमिनीवर फवारा लागलो, मग आपल्याला पूर्ण जमीन कव्हर करायची. मग अशा वेळेस आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त लागत. म्हणून एकरी कमीत कमी 100 ते 150 लिटर पाणी आपण फवारायचं. जर आपल्याला प्री इमर्जन्स कुठलंही तणनाशक फवारायचं असलं तर 100 ते 150, किंवा कुठलंही कीटकनाशक जरी फवारायचं तर 100 ते 150 लिटर पाणी आपण वापरलं पाहिजे. तर प्री इमर्जन्स तणनाशक फवारायचं असेल तर 100 ते 150 लिटर पाणी फवारा. एकरी प्रमाण जे आहे त्या प्रमाणानं घेऊन ते फवारणी करा. मग आता काय होतं, आपल्याला वाटते इथं तर पीक नाही किंवा इथं तर काय गोष्ट नाही, काळीच जमीन आहे. मग एका जागेवर जरी आपण उभं राहिलो, वारंवार जर 2दा फवारलं, म्हणजे आता हेच तास फवारलं आणि वापस तास फवारलं तर काय होणार नाही. परंतु मित्रांनो, जर प्री इमर्जन्स तणनाशकावर तणनाशक जर फवारलं तर तुमची सोयाबीन कोकडून निघल, तुमची सोयाबीन खराब निघल. हे एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणून कधी प्री इमर्जन्स सोयाबीन तणनाशक फवारताना त्या तणनाशकावर पंप रिपीट कुठल्याहीच गोष्टीचा, बघा कीटकनाशकसुद्धा आपण रिपीट पंप गेला नाही पाहिजे, प्री इमर्जन्स पण रिपीट पंप गेला नाही पाहिजे, पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवणीपूर्वीचे पण नंतरचे पण तणनाशक फवारताना डबल हात गेला नाही पाहिजे. त्यामुळं आपल्या पिकाला इजा होऊ शकते. हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ज्या लोकांच्या शेतात जास्त तण उगवतात त्या लोकांनी 2 तणनाशकं फवारणं शिका. प्री इमर्जन्स पण फवारायचं आणि पोस्ट इमर्जन्स 25 दिवसाच्या आत फवारून द्यायचं. जर उगवलेलं तणकट असेल तर त्यानं ते नष्ट होईल. मग आता काही प्री इमर्जन्समुळं गवती तणं निघतात, त्याला काय पर्याय नाही, गवती तणाचं तुम्हाला नंतर मारावं लागेल. ह्या पण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कुठलंच तणनाशक 100% तणं मारणारं तयार झालेलं नाही. त्यामुळं काही तणं निघतात, काही तणं मरतात. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. प्री इमर्जन्समध्ये जमिनीत थोडासा ओलावा असताना फवारणी केली पाहिजे. प्री इमर्जन्स तणनाशक मारल्यानंतर आपण जमिनीत उकरावाकर केली नाही पाहिजे. जर उकरावाकर केली तर त्या तणनाशकाचा असर कमी होतो.
आता राहिला प्रश्न सोयाबीनमध्ये आंतरपीक घ्यायचं. तर सोयाबीनमध्ये आंतरपीक आपण ज्वारी घेऊ शकतो, सोयाबीनमध्ये आंतरपीक आपण तूर पण घेऊ शकतो. तूर जे आहे आंतरपीक जर घेता वेळेस आपण साधारणतः 6व्या ते 7व्या तासावर आपण तुरीचं पीक घेतो. मग तूर जर आंतरपीक घ्यायची, लक्षात घ्या तूर हे जास्त कालावधीचं पीक आहे. मग आपल्या तुरीमध्ये आता तुरीचा भाव 10,000 आहे, सोयाबीनचा भाव 4,500 आहे. तर लक्षात घ्या तूर हे मुख्य पीक म्हणून आपण जर डोळ्यानं पाहिलं तुरीला, तर तुरीमध्ये सोयाबीन आंतरपीक असं म्हणता येईल आपल्याला. मग तुरीमध्ये सोयाबीन आंतरपीक जर घ्यायचं तर तुरीचं काय करायचं, तुरीचं जर योग्य वाढ झाली पाहिजे, योग्य तुरीचं डेव्हलपमेंट झाली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुरीच्या आजूबाजूचे दोन्ही तास म्हणजे हे तुरीचं तास आहे, हे तास आणि हे तास बाद ठेवलं पाहिजे. दोन्ही तास बाद ठेवायचे, तुरीचं 1 तास पेरायचं. मग तुरीचं 1 तास पेरायचं, हे आणि हे तास जर बाद ठेवलं तर काय होणार, तुरीच्या बाजूला इकडून साधारणतः 1.5 फुटाचं जर स्पेसिंग असलं तर इकडून 3 फूट आणि इकडून 3 फूट अंतर भेटल. मधात तुम्ही तुमचे सोयाबीनचे 3-4 तास काय जे ते पेरून टाकायचे. मग याच्यामुळं काय होईल, तुरीला तुमच्या खालूनच फांद्या लागणं चालू होतील आणि तुरीचं चांगलं बऱ्यापैकी तुम्हाला तिथं उत्पन्न भेटू शकते. मग काही बहादर काय करतात, सांगितलं बाबा तुम्ही तर सोडलं, परंतु त्या तुरीच्या त्या तासामध्ये मशागतच करत नाहीत. मग तिथं तणकट होते. मग जर तणकट तिथं होते तर सोयाबीन नाही, तुमचं तणकट त्याला कॉम्पिटिशन करावं लागलं आणि तणकट कॉम्पिटिशन केली तर तुमच्या तुरीचं तिथंही उत्पन्न घटणार. म्हणून त्या 3 फुटातलं जे काय अंतर आहे ते स्वच्छ असलं पाहिजे, हे एक लक्षात ठेवा आपण. मग त्या पद्धतीनं आपण तुरीमध्ये सोयाबीनचं आंतरपीक असं डोक्याला सांगून केलं पाहिजे, तुरीची काळजी घेतली पाहिजे. हे एक झालं सोयाबीन आणि तुरीमध्ये सोयाबीनचं आंतरपीक घेऊन पेरायचं. मग आता सोयाबीनमध्ये जर तुरीचं आंतरपीक घेऊन तुरीमध्ये जर सोयाबीनचं आंतरपीक घ्यायचं तर तुरीमध्ये सोयाबीन जास्त कालावधीची व्हेरायटी लावायची नाही. तुरीला एक लक्षात घ्या, तुरीला साधारणतः 100 दिवसाला 95 ते 100 दिवसाला फुलं लागणं चालू होतं. 100-105 दिवसाला पकडून झाला 110 दिवसाला 100 ते 110 दिवसाच्या दरम्यान फुलं लागणं चालू होतं. तिथे फुलं लागण्यापूर्वीच आपल्या शेताची मशागत झाली पाहिजे. म्हणून तुरीमध्ये जास्तीत जास्त 100 दिवसाची व्हेरायटी तुम्ही पेरू शकता. म्हणजे JS 335 पेरू शकता किंवा 9305 या टाईपच्या व्हेरायट्या आपण तुरीमध्ये पेरल्या पाहिजे, जेणेकरून तुरीला आपल्या नुकसान होणार नाही. तुरीला काय करायचं, सोयाबीन काढल्याबरोबरच मधात दांड पाडून द्यायचा. मधात जर सेंटरला दांड पाडला तर त्यामध्ये तुम्ही सेंटरला पाणी जर दिलं तर तुरीला बरोबर पाणी भेटेल. तुरीच्या बुडात पाणी देण्याची गरज नाही, तुरीला सेंटरला पाणी दिलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, कधीही तुरीला पाणी देताना एक सरी आड करून पाणी द्या. जर तुम्हाला मोकळा असं जवळजवळ द्यायचं असलं तर एक सरी बाद ठेवा, एक सरीला द्या. सेंट्रलला जर दांड पाडला तर तुम्ही सरसकट दिलं तरी चालते, कारण काही रान मोकळं राहते. मग यानं काय होईल, तुम्ही सेंटरला जर पाणी दिलं तर मुळं तुरीचे सेंटरला येतात, तिथं बरोबर त्याला पाणी भेटेल आणि तिथंच तुमचं त्या झाडाला चांगल्या बऱ्यापैकी फायदा होईल. जर बुडात पाणी जर दिलं तर तुरीला तेवढा फायदा होत नाही, हे एक लक्षात घ्या. हे झालं एक तुरीचं त्याच्यात आल्यामुळं आपण सोयाबीन हार्वेस्टिंगनंतर तुरीला पाणी कसं द्यायचं ते लक्षात घेतलं. दुसरी गोष्ट आता मित्रांनो, सोयाबीनमध्ये काय करायचं, हे झालं आपलं प्री इमर्जन्स मारलं. ज्या लोकांच्या शेतात कमी हलक्या रानात हलके जे शेतं आहेत तिथं प्री इमर्जन्स थोडंसं टाळा. ज्या रानात खडे गोटे असं प्रमाण जास्त आहे तिथं जर प्री इमर्जन्स वापरला आपण आणि इमिजिएट जर पाऊस आला तर त्या ठिकाणची सोयाबीन कोकळून निघत असते. तर हे एक लक्षात घ्या, हे एक ड्रॉबॅक आहे त्याचा, तो तुमच्या लक्षात आला पाहिजे. त्या गोष्टी लक्षात ठेवून आपण केलं पाहिजे. आता राहिला प्रश्न, जर जास्त तण असेल तर आपण दुसरं जे फवारणी आहे तणनाशकाची जी करायची तर ती 12 ते 20 दिवसाच्या 25 दिवसाच्या आत फवारणी केली पाहिजे, तरच त्याचा रिझल्ट चांगला भेटतो. ती फवारणी करताना जमिनीत ओल असणं गरजेचं आहे. ती फवारणी करत असताना साऱ्या गोष्टी ज्या आहेत डबल लक्षात घ्या की पाण्याचं प्रमाण आपल्याला जर वाढवून केलं तरच आपल्याला रिझल्ट चांगला भेटतो. आपण काय करतो, आपल्या भागात प्रथा आहे 5 पंप, 10 लिटरचे 5 पंप 50 लिटर पाणी फवारतो. मग 50 लिटर पाण्यात आपण औषधाचं प्रमाण जास्त घेऊन फवारतो. मग लक्षात घ्या, औषधाचं प्रमाण जर जास्त झालं तर कॉन्सन्ट्रेशन वाढलं, पीक लहान आहे, कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढलं तर पिकालासुद्धा इजा होते. मग आपण काय करायचं, औषध तेवढंच, पाण्याचं प्रमाण जर जास्त घेतलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, पर एकर जे औषध पडायचं ते पडत आणि आपल्या जमिनीतलं तण नियंत्रण चांगलं होईल आणि आपल्या पिकाला इजासुद्धा कमी होईल. हे लक्षात ठेवून आपण तणनाशक फवारलं पाहिजे. मग आता तणनाशकासोबत बरेचसे लोक काही कीटकनाशकसुद्धा
फवारतात, तसं तर तणनाशक हे सेपरेटच फवारले गेलं पाहिजे, त्याचाच रिझल्ट चांगला आहे. पण मजुराचा आणि याचा इलाज नसते, म्हणून काही तुम्ही चक्रीभुंग्याचे कीटकनाशक टाकता तर ते तुमच्या प्रयोगानुसार, तुमच्या अनुभवानुसार काही टाकू शकता. परंतु चक्रीभुंग्यासाठी एक सर्वात चांगलं म्हणजे आता मार्केटमध्ये जे काय आलेलं आहे, थायमेथॉक्झॉन आणि लॅम्बडा जे आहे, या दोघांचं कॉम्बिनेशन मग मार्केटमध्ये बऱ्याच नावाने, आलिका नावानं आहे, अनोलिका नावाने, असे बरेच कंपन्यांचे बरेच उत्पादनं आलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला जे चांगलं वाटते, चांगल्या कंपनीचं ब्रँडेड घेतलं पाहिजे. ब्रँडेड कंपनीचं औषध घेण्यामागचा उद्देश काय? ब्रँडेड कंपनीचं औषध महाग राहते, परंतु ते का घेतलं पाहिजे? कारण बघा, कुठलाही कंटेन, उदाहरण घ्या, इमॅमॅक्टिनमध्ये 5% घटक आहे. हा 5% तर सर्वच लोकात आहे, परंतु त्या 5%सोबत बाकी ज्या गोष्टी येतात, 95% त्यांनी काय टाकलं, त्याच्यावर खूप मोठं कीटकनाशकाचा रिझल्ट अवलंबून राहत असते. मग 95% यांनी सॉल्व्हंट कोणतं वापरलं, फिलर कोणतं वापरलं, त्या औषधाला ॲक्टिवेट करण्यासाठी काय वापरलं का, ह्या गोष्टी राहतात. म्हणून ज्या कंपन्या ब्रँडेड राहतात त्या थोड्या मॅनिप्युलेट करण्यास थोडंसं, कारण त्यांचं नाव मोठं राहते, जर त्यांचं नाव खराब झालं तर त्यांचं नुकसान जास्त होत असते. एक लक्षात घ्या, छोटा बिझनेसवाला असते, त्याचा जर लॉस झाला तर हा छोटा होते, मोठ्या बिझनेसवाल्याचा लॉस जर झाला तर हा मोठा होते. म्हणून मोठा बिझनेसवाला जो आहे तो कधीही आपलं उत्पादन देता वेळेस काळजीपूर्वक देते, हे लक्षात ठेवून आपण मार्केटमधून घेतलं पाहिजे. आणि अशाच ठिकाणावरून, ज्या ठिकाणावर तुम्हाला भरोसा आहे त्याच ठिकाणावरून ते खरेदीसुद्धा केलं पाहिजे. कारण छोटा जो टपरी छाप राहतो एखादा, तो तुम्हाला फसवून जाऊ पण शकतो, परंतु ज्याचं प्रत्येक गोष्ट इस्टॅब्लिश आहे, त्याला जर तुम्हाला एखादी गोष्ट जर नुकसान झालं त्याच्याकडनं, तर त्याचं तुमचं तरी एखादं नुकसान होईल, परंतु त्याचं जास्त पटीत नुकसान होते. म्हणून त्यामुळं तो जबाबदारीनं काम करत असतो, हे एक लक्षात घेतलं पाहिजे. मग चक्रीभुंग्यासाठी एक तर थायमेथॉक्झॉन प्लस लॅम्बडा या पद्धतीचं जे काय औषध आहे ते वापरू शकता, किंवा प्रोफेनोफॉस सायपर हे पण वापरू शकता, किंवा प्रोफेनोफॉस जे काय 50% आलं आहे ते वापरू शकता, किंवा मार्केटमध्ये एक फेंडॉल नावाचं कोरोमंडलचं कीटकनाशक आहे, ते सुद्धा चक्रीभुंग्यासाठी बऱ्यापैकी फायदा देत आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या कीटकनाशकाच्या ह्या वापरल्या पाहिजे आपण चक्रीभुंग्यासाठी. चक्रीभुंगा हा 15 दिवसाच्या आतच का वापरलं पाहिजे? एक लक्षात घ्या, चक्रीभुंगा हा एक भुंगा राहत असतो, तो काय करत असतो, जिथं सोपी गोष्ट आहे तिथं आपलं अंडं इन्सर्ट करतो आणि त्याला 2 रिंगा मारून टाकतो आणि तिथं आपलं अंडं सिक्युअर करतो. त्याच्यात मग ती आळी डेव्हलप होते आणि मग तिथून तुमचं अन्नद्रव्य सप्लाय बंद होतो. मग आता लहान पीक असताना त्याचं खोड नाजूक राहते, मग त्या खोडाला जर त्यानं इन्सर्ट केलं तर तुमचं पूर्ण झाड खराब होईल. मग आपण काय करायचं, लवकर का मारायचं, कारण त्या खोडाला आपल्याला इजा झाली नाही पाहिजे. एखाद्या फांदीला किंवा एखाद्या देठाला किंवा एखाद्या पानाला, 3 पानाच्या जे काय देठ राहतो त्याला जर इजा झाली तर तेवढंच तुमचं पान किंवा तेवढीच फांदी खराब होईल, पूर्ण झाड खराब होणार नाही. म्हणून चक्रीभुंगा हा तर वर्षभरी म्हणजे तुमच्या पिकाच्या लाईफ सायकलमध्ये कधी पण लागू शकतो, परंतु एकदा का खोड टणक झालं तर खोडात ते आपलं अंडं टाकणार नाही. म्हणून आपण 15 दिवसाच्या जे काय पिकाचं आयुष्य राहते 15 ते 20 दिवस त्या टायमात आपण चक्रीभुंग्याचं औषध वापरलं पाहिजे. नाही मग हे थायमेथॉक्झॉन किंवा हे वापरलं तर आपण साधं क्लोरो 20% वालं किंवा 50% वालं त्या प्रमाणात घेऊन आपण फवारणी केली पाहिजे. सोबतच आपण इमॅमॅक्टिनसारखं 5 ते 10 ग्राम त्याच्यात जर टाकलं तर आळीचा पण आपल्याला थोडासा रिलीफ मिळतो. त्याच पहिल्याच फवारणीला पिकाला ग्रोथ पाहिजे, पिकाला वाढ पाहिजे. मग अशा टायमाला आपण मार्केटमधलं मेगाफॉलसारखं जर चांगलं उत्पादन तुम्हाला भेटलं तर खूपच चांगलं. मेगाफॉल 30 मिली घ्या, त्यासोबत आलिका घ्या किंवा अनोलिका घ्या, अशा प्रकारचं जे काय मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या कंपनीचं भेटल असं लॅम्बडा आणि थायमेथॉक्झॉनचं कॉम्बिनेशन जे आहे ते घ्या, एक 15 मिलीपर्यंत, आणि सोबत एखादं 19-19 किंवा मास्टर 20-20 सारखं खत घ्या, जेणेकरून पिकाची वाढ होण्यासाठी आपल्याला मदत होईल. हा एक पहिला फवारा घ्यायचा. जर तणनाशक ज्यांनी मारलं नसेल त्यांनी तणनाशक त्या टायमाला फवारून घ्यायचं. याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट राहते, सोयाबीनवरती मुख्य कीड जी येत असते ती पान गुंडाळणारी आळी येत असते. तर त्या पान गुंडाळणाऱ्या आळीसाठी वापस आपण क्लोरोसारखं एखादं कीटकनाशक घ्या, त्यासोबत इमॅमॅक्टिनसारखं घ्या, आणि एखादं साधारण बुरशीनाशक मँकोजेब वगैरे किंवा मँकोजेब कार्बन डायझिम असं कॉम्बिनेशनचं एखादं बुरशीनाशक घेतलं तरी चालेल. एक महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो,
सोयाबीन फुलात असताना फवारणी करणं टाळा. सोयाबीन जेव्हा फुलात असते, कुठलंही पीक जेव्हा फुलात असते त्यावेळेस फवारणी कुठलीच केली नाही पाहिजे. परंतु आता एखाद्या वेळेस जर हेवी अटॅक आला मग त्यावेळेस आपल्याला इलाज नसते. म्हणजे असं राहते की बाबा गर्भ अवस्था जेव्हा पिकाची राहते त्या टायमाला कुठलंही कीटकनाशक, कुठलंही फंगीसाईड हे वापरलं नाही पाहिजे. परंतु आता जर समजा गर्भावस्था आहे परंतु अळीचा सिव्हिअर अटॅक असेल तर मग काही इलाज नाही. मग अशा वेळेस तुम्ही कीटकनाशकं वापरू शकता. तर फुलाच्या अवस्थेत आपण कीटकनाशकं थोडं टाळले पाहिजे. त्यानंतर आपण शेंगाच्या अवस्थेत जेव्हा मारायचे, मग आपल्या पिकाला जर शेंगा चांगल्या असतील तर तुम्ही महागाचं कीटकनाशक वापरू शकता, नसतील तर आपलं साधं कुठलंही कीटकनाशक वापरून ते अळी मारून टाकायची. त्या टायमाला काय करायचं, फुलाच्या पहिले एक बुरशीनाशक वापरायचं आणि फुल बसल्यानंतर शेंगा अवस्थेत एक बुरशीनाशक वापरायचं. असे लाईफ सायकलमध्ये 2 बुरशीनाशकाचे आपण फवारे घेतले पाहिजे. फुलं लागण्याच्या टायमाला आपण जास्त फॉस्फेटयुक्त खत वापरलं पाहिजे. मग आता याच्यात ज्याच्यात जास्त फॉस्फेट आहे, जसं 13-40-13 आहे, 12-61 आहे, या टाईपचं, किंवा मग काही कंपन्याच्या अजून इम्प्रूव्ह होऊन आलेले तर 10-54-10 आहे, तर या टाईपचं कुठलंही तुम्ही वॉटर सोल्युबल खत वापरा. त्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट घ्या एखादं, कुठलंही 6 घटक असणारं, ज्याच्यात झिंक, कॉपर, मॅग्नीज, फेरस, मॉलिब्डेनम, बोरॉन, परंतु चांगल्या कंपनीचं घ्या, चिलेटेड घ्या. तर हे घ्या आणि याचा फवारा कीटकनाशकासोबत आपण मारा. त्यानंतरचा शेवटचा जो फवारा आहे तो मारताना पोटॅशयुक्त खत घ्या, जेणेकरून दाण्याचं वजन आपल्याला वाढायला शेंगा लागतात तेव्हा. ओपीफॉलसारखं येते, इल्डॉन ओपीफॉल घ्या, किंवा तुम्हाला जर मार्केटमध्ये 0050 आहे ते घ्या, किंवा फर्टिसायलचं जे काय आहे 46.5 के जर मिळालं तर ते घ्या. त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीचं एखादं बॅराझाईडसारखं कीटकनाशक घ्या. जर अळीचं प्रमाण जास्त असेल तर बॅराझाईडसारखं घ्या, किंवा आपलं जे काय कोराजेनसारखं कुठलंही, आता कोराजेनसारखं मार्केटमध्ये कचरा झालेला आहे, खूप मोठे कोराजेनसारखे खूप कंपन्यांना कीटकनाशकं आणलेले आहेत, त्यामुळे ते सुद्धा जनरिक झालं, ते सुद्धा स्वस्त किमतीत तुम्हाला उपलब्ध होईल. हे असं कीटकनाशक घ्या आणि एखादं त्याच्यात गॅस पॉयझन कुठलंही टाका आणि आपलं पीक सिक्युअर करा. ह्या पद्धतीनं आपलं सोयाबीन पीक आपण तयार करायचं. सोयाबीन पीक तयार झाल्यानंतर जेव्हा सोयाबीनचे पानं सुकायला लागतात, सोयाबीनची पानं गळतात, त्या टायमाला आपलं हार्वेस्टिंग करायचं. सोयाबीन हार्वेस्टिंग केल्याबरोबर, शेताच्या बाहेर आणल्याबरोबर आपण पहिले तुरीची मेहनत करायची. मग तुरीची मशागत करताना सोयाबीन बाहेर टाकल्याबरोबर सेंटरला टिफनीनं खत पेरून टाकायचं तुरीला एक लक्षात घ्या, 60 दिवसाला, म्हणजे पहिली जी काय शेंडा खोडायचा हा, तसं तर 45 दिवसाला जर चांगलं हेल्दी झालं तर एकच शेंडा खोडा 45 दिवसाला, नंतर 60 दिवसाला खोडा आणि नंतर 90 दिवसाला खोडा, असे 3 वेळा खोडा. पण ज्या लोकांकडून नाही होत 3 वेळा खोडणं, त्यांनी एक 55 ते 60 दिवसाला शेंडा, एक मुख्य शेंडा खोडा. मुख्य शेंडा खोडल्यानंतर काय होणार, तुमच्या ज्या काय येतात मुली वाढतील, म्हणजे साईडच्या ज्या फांद्या येतात त्या वाढतील. मग त्या साईडच्या फांद्या वाढल्यानंतर 90 दिवसाला काय करा, त्या साईडच्या फांद्या कट करा, म्हणजे त्या नाती वाढतील, म्हणजे त्या फांद्याला लागणाऱ्या फांद्या वाढतील आणि त्याच फांद्याला आपल्या शेंगा लागत असतात. मग या पद्धतीने ते शेंडे खुडून घ्या. 60 आणि 90 दिवसाला शेंडे खुडा. तुमचं यानंच तुरीचं 10 ते 15% उत्पन्न वाढते. आणि लगेच आपण आपलं खत मधात सेंटरला पेरून द्यायचं, सेंटरला खत पेरायचं. आणि पाणी जर असेल, पाऊस जरी झाला, एक लक्षात घ्या, पाणी जर तुमच्याकडे असेल, पाऊस काल जरी झालेला असेल, चांगला पाऊस जरी झालेला असेल, तरी आपण आपल्या दांडानं पाणी सोडून द्यायचं, हे एक लक्षात घ्यायचं. याच्यानंतर पाणी द्यायचं नाही. मग वाटलंच तर तुम्ही शेंगावर आल्यावर द्या. मग नंतर आपला त्या टायमाला जे काय आहे, त्या टायमाला तुरीवरती थ्रिप्सचा अटॅक बऱ्यापैकी येत असतो, रस शोषण किडीचा अटॅक बऱ्यापैकी येत असतो. तर त्या टायमाला तुम्ही असंच एखादं कीटकनाशक मार्केटमध्ये सल्ल्यानं घेऊन, एक अंडरलेली तूर असताना कीटकनाशक तर फवारा, बुरशीनाशक एखादं घ्या आणि त्याच्यासोबत आपलं मायक्रोन्यूट्रिएंट आणि एखादं चांगलं स्टिम्युलंट वापरा, जेणेकरून त्या टायमाला तुमचा बहार चांगला निघला पाहिजे. तुरीचा पहिला बहार जर चांगला निघाला तर तूर बऱ्यापैकी उत्पन्न देत असते. ह्या गोष्टी झाल्या. मग नंतर तेच गोष्ट, जसं सोयाबीनला आपण फ्लोऱ्यात फवारा टाळला म्हणतो, तीच गंमत तुरीला पण फ्लोऱ्यात फवारा टाळायला पाहिजे. परंतु अटॅक जर आला, हेवी अटॅक अळीचा आला, तर पर्याय नसतो, त्या टायमाला आपण फवारणी करू शकता. त्यानंतर आपण शेंगा पोखरणारी अळी येत असते, त्या टायमाला एखादं भारीचं कीटकनाशक जे काय मार्केटमध्ये असेल, ज्याचा तुम्हाला अनुभव आलेला असेल, दरवर्षीच घेता,
तर तसं वापरा. सोबत निंबोळी आर्क जर वापरलं तर अँटीफिडर म्हणून काम करल, थोडा कालावधी अळीचा वाढवायसाठी काम करल. या पद्धतीनं आपण जर केलं तर आपल्याला बऱ्यापैकी उत्पन्न मिळू शकते. मित्रांनो, एक लक्षात घ्या, सोयाबीन पीक हे काही जादूची छडी नाही की बाबा यानं म्हणलं म्हणून ते उत्पन्न झालं, ते टाकलं म्हणून उत्पन्न झालं. तुम्हाला या साऱ्या गोष्टीचा सोयाबीन आणि तुरीत जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला उत्पन्न मिळणार, नाही केली तर उत्पन्न मिळत नसते. हे गोष्ट लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मार्केटमध्ये आता प्रत्येक शेतकऱ्याने अवेअर राहिलं पाहिजे. प्रत्येक या सोशल मीडियामुळं तुमच्यापर्यंत पोचायचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आपलं स्वतःचं ज्ञान पाजरून तुम्हाला तुमच्या अज्ञानाचा सुद्धा फायदा घेत असता. ह्या गोष्टीची आपण काळजी घ्या. योग्य ठिकाणून आपलं निविष्ठा खरेदी करा. योग्य ठिकाणून आपलं जे काय पिकाचं जे संगोपन करायचं योग्य मार्गदर्शनानं करा. नाहीतर आपल्या शेतात येऊन प्रत्येकजण येऊन आपल्याला प्रत्येक गोष्ट हे याच्यासाठी येते त्याच्यासाठी आहे, ह्या गोष्टी थोड्याशा टाळा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, स्टिम्युलंट जर वापरायचे झाले तर हे दर 30 दिवसाला वापरले पाहिजे. जर नाही वापरले तर त्या झाडाची कॅपॅसिटी कमी होत असते. म्हणजे उदाहरण घ्या, एखादं स्टिम्युलंट आज जर वापरलं, न्यूट्रिशन त्याला वापरलं तर ते 30 दिवसापर्यंत तुम्हाला त्या झाडाची ग्रोथ करेल, त्या झाडाला उत्पन्न वाढीसाठी मदत करेल. मग 30 दिवसानंतर जर तुम्ही त्याला नाही वापरलं तर ते पीक काय करते, तेवढ्या स्पीडनं रिवर्स येते. म्हणून आपण एक नियोजन करायचं. जर आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर पिकाचं पहिल्या दिवसापासून योग्य नियोजन करणं शिका. मधातच आपल्याला जाग आला आणि आपल्या खिशात पैसे आले मग काही फवारलं तर जादूनं उत्पन्न वाढत नसते. ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. तर यामध्ये आपण सोयाबीनचं माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी सखोल गोष्टी घेतल्या. याच्यात काही आता एक गोष्ट घ्या, काही लोकांच्या याच्यात व्हायरस मधात खूप मोठा गाजला होता, सोयाबीनवर व्हायरस यायला लागला. तर त्यामध्ये एक लक्षात घ्या, हे बियाण्यातून येणारा आजार राहतो चारकोल रॉट म्हणून, त्यालाच आपण व्हायरस म्हणतो. खोड जे चिरल्यानंतर आत काळं निघते, तर हे जमिनीतला सॉईल बोर्न डिसीज आहे किंवा बियाण्यातून लागलेला रोग आहे. तर याला बियाणे प्रक्रिया जर व्यवस्थित केली तर तिथं थोडा अटकाव येऊ शकतो किंवा तुमच्या जमिनीची सुपीकता जर चांगली असेल तर अटकाव येऊ शकतो. त्या खोडाला जर चिरलं तुम्ही, जर खोड आतून काळं असेल तर वरून कितीही तुम्ही फवारण्या केल्या तर त्याला इलाज होत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, पांढऱ्या माशीचा आता प्रादुर्भाव सोयाबीनवर बऱ्यापैकी वाढायला लागला. त्यामुळं आपण फवारणीसोबत पांढऱ्या माशीचं सुद्धा कीटकनाशक वापरणं शिकलं पाहिजे. या काही गोष्टी आपण काळानुसार आपण बदलल्या पाहिजे, त्या वापरल्या पाहिजे. म्हणून एक नेहमी सांगतो मी की जेव्हा आपल्या एरियात खत आलं होतं तेव्हा 1 DAPचं पोतं देऊन आपल्याला भरघोस उत्पन्न मिळत होतं. आज आपण त्याच शेतात 2 DAPचे पोते दिले तरी उत्पन्न भेटत नाही. याच्या मागचं कारण एकच आहे, आपण आपल्या जमिनीची सुपीकता घटवलेली आहे. तर ती सुपीकता टिकवण्यासाठी आपल्या जमिनीत आपण जीवाणू बायो फर्टिलायझरसुद्धा वापरणं शिकलं पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो. मी मनोज जाधव. तर मनोज फर्टिलायझर हे तर आपलं चॅनल आहे, याच्यातनं आपण शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतो. सोबतच आपलं मनोज फर्टिलायझर्स नावाचं जे काय शेतीला लागणाऱ्या निविष्ठा आहेत, जसं बियाणं आहे, कीटकनाशक आहे, रासायनिक खतं आहेत, हे मिळण्याचे ठिकाण आहे. एक रिसोर्डा आहे लोणी रोडवरती, HDFC बँकेच्या समोर आहे. मनोज फर्टिलायझर्स नावाची एक फर्म आहे. आणि एक सेनगावला आहे, रिसोर्ट सेनगाव रोडला टी पॉईंटवर मनोज फर्टिलायझर्स नावाची फर्म आहे. तर या दोन्ही ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी ज्या काय येतात, ज्या गरजेच्या आहेत त्या निविष्ठा मिळतील, ज्या ब्रँडेड आहेत ते सर्व गोष्टी तुम्हाला आमच्याकडे उपलब्ध मिळतील. तर अवश्य आम्हाला तुमची सेवा करण्याची एक संधी तीसुद्धा द्या. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तो कमेंटमध्ये अवश्य सांगा. अजून याच्यात काही इम्प्रूव्हमेंट करता आली किंवा माझं काही बोलता वेळेस काही मिस्टेक झाली असेल तीसुद्धा कळवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या सुधारणा करता येतील. आणि माझा उद्देश एकच आहे की माझ्या देशातला, माझ्या एरियातला, माझ्या भागातला जो शेतकरी आहे हा सुद्धा प्रगत झाला पाहिजे आणि त्याच्यासोबत माझीसुद्धा प्रगती झाली पाहिजे. निव्वळ माझीच प्रगती झाली पाहिजे या उद्देशानं मी कुठलंही काम करत नाही. माझ्यासोबत जे आहे त्यांची प्रगती होऊन त्याच्यासोबत माझी प्रगती झाली पाहिजे. याच रस्त्यानं याच मार्गानं मी माझा उद्योग करत असतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.